तर आमचा आहे ना गॅसचा पाईप इथून लीक झालेला होता, तर त्यातून थोडीशी अशी गॅस लीक होत होती. तर तिच्यामुळे मला स्वयंपाक करायला खूपच जास्त भीती वाटत होती. तर तर मी काही स्वयंपाक आज केलाच नव्हता. तर आता मला स्वयंपाक वगैरे करायचं होतं, तर आहोंनी ते पाईप वगैरे व्यवस्थित करून दिलं आणि बसून दिलं. तर मी इकडे स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर आज स्वरातला आलूची भाजी खायची होती, तर मी आलू वगैरे कट करून दिले आणि थोडीशी दही पडून होती, तर म्हटलं चला आता दह्यातल्या मिरच्या पण बनवून घ्यायच्या. तर मी इथे मिरची वगैरे पण कट करून घेतली. तर थोडीशी लसूण मी अशी ठेचून घेतली आणि दही मिरची बनवायला घेतली. तर मी त्यात कढई गरम केली आणि त्यात थोडंसं तेल टाकून त्यात लसूण टाकून त्याला असं फ्राय करून घेतलं. त्यात थोडंसं जिरं, मोहरी, हळद, मीठ आणि त्यात मिरची टाकल्या आणि त्यात दही टाकून त्याला फिरून घेतलं. त्याला 5-10 मिनटासाठी मी शिजायला ठेवलं. तर इकडे आपली भाजी पण तयार झालेली होती आणि दह्यातल्या मिरच्या पण मस्त अशा तयार झालेल्या होत्या. तर तुम्ही पण बनवत असता का अशा मिरच्या? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इकडे मला पोळ्या बनवायच्या होत्या. तर किचनमध्ये एवढं जास्त घाम सुटत होतं ना की विचारूच नका. तर असं कधी स्वयंपाक करून मोकळं व्हावं असं मला वाटत होतं. तर मी इकडे पोळ्या पण बनवून घेतल्या. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.